मराठा धरून पुरावे आहेत माझे सापडलेत मला आता काय विरोध करणार कोणाचा धक्का लागू द्या कोणा धक्का लागू द्या या चर्चेला माझ्यासमोर मी सांगतो सगळं आले गेले सगळं मामा आहे काही दिवशी कोण मागणार नाही आमच्याकडे कोण वकील नाही काय सगळे मी म्हणलं तुमच्यातून ऊर्जा सगळे आमच्याकडे. सर काय भेट झाली काय चर्चा झाली तुमच्या दोघांमध्ये? मुळातच ज्यावेळेस गेल्या 1 महिन्यापूर्वी जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसलेले होते त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो होतो. त्यांचं बोलणंही करून दिलेलं होतं आणि त्या दोघांमध्ये समन्वय व्हावं आणि हा आरक्षणचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो. आणि या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे देसाई, भुमरे मामा आणि मी तिघांनी या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली उपोषणस्थळी. आणि या आरक्षणाचे जे काही मुद्दे दादांनी मांडलेले होते त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाई साहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि उपोषण सुटलं. त्यानंतरही माननीय चंद्रकांतदादा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे व शासनातले मराठा आमदारांची बैठक त्या ठिकाणी झाली. त्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्या व आरक्षणविषयी चर्चा झाली. अशा सातत्यानं 2 बैठका चंद्रकांत पाटील साहेबांनी घेतल्या. त्याचबरोबर शंभूराजे देसाई साहेब यांनी व माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादलाही अधिकाऱ्यांची टीम 11 अधिकाऱ्यांची पाठवून त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या बाबतीमध्ये जे कागदपत्र मिळतात त्या शोध घेण्याकरता त्या ठिकाणी पाठवली. शोध घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र उपलब्ध झालेले. अशा रीतीनं एक टप्प्यावरती हा विषय पुढे जातोय. आणि या ठिकाणी जरांगेदादा पाटील साहेबांकडे मी गेल्या 12-13 दिवसापूर्वी मला थोडं येण्यामध्ये अडचण निर्माण झाली. कारण मी आत्ताच दादांबरोबर चर्चा केली की अधिवेशनमध्ये सुद्धा मी 3च दिवस होतो कारण माझ्या पोटाला इन्फेक्शन झालेलं होतं. त्यामुळं मला या ठिकाणी मुंबईला पण जाता आलं नाही आणि दादांची पण भेट घेता आली नाही, समन्वय साधता आला नाही. त्यामुळं थोडा त्यांच्यामध्ये काही समज झाला की मी काही गोष्टीला टाळतो का की टाळण्याचा कुठलाही विषय नाही. मी आणखीनही मुंबईला चाललेलो आहे. या दादा परवा दिवशी उपोषणाला बसतायत. आणखीन आताच मी शंभूराजे देसाई साहेबांबरोबर पण बोललेलो आहे, दरेकर साहेबांबरोबर पण बोललेलो आहे. उद्याही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना पण भेटणार आहे. आणि निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा आणि ज्या समाजाच्या मागण्या आहेत त्या समाजातल्या मुलांवरती झालेल्या केसेस मागे घेण्याकरता SITच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी दादांना शब्द दिलेला आहे. तोही शब्द पूर्ण होईल याची खात्री मी बाळगतो. आणि भविष्य काळामध्ये ज्या ज्या विषयामध्ये समाजाच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी एक घटक समाजाचा म्हणून या ठिकाणी सोडवण्याकरता मी प्रयत्नशील राहील असं या ठिकाणी सांगू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.